नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उत्तप्पा। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे मी ते घेतलेलं आहे। ही मी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे। 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता 10 मिनिट मी भिजवून ठेवलेले आहेत आणि हे 4 तास भिजवून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे डाळ। तांदूळ पण मी 1.5 वाटी घेतलेली आहे। तांदूळ पण स्वच्छ धुवून 4 तास भिजू घातले होते। आता हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला जे काय साहित्य लागणार आहे ते मी ते घेतलेलं आहे। कांदा, मिरची, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, खायचा सोडा आहे हे आणि 1 वाटी दही घेतलेले आहे। आता सर्वप्रथम मी हे मिक्सरवरती वाटून घेणार आहे बारीक। अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे सगळं। आणि नंतर आपण जे दही घेतलेलं आहे ना, ते दही पण आपल्याला थोडंसं मिक्सरवरती फिरूनच घ्यायचं आहे। कारण जर दही आपण तसंच टाकल्यानंतर त्यामध्ये गाठी गाठी दिसतात दहीचे। हे अशा पद्धतीने मी मिक्सरवरती वाटून घेतलंय। यामध्ये मी दही पण टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे, मीठ, याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं असं। मीठ टाकून ज्यावेळेस मीठ आणि खायचा सोडा टाकून आपण असं पद्धतीने आपण फेटून घेतलं ना, पीठ हलकं होते आणि उत्तप्पा डोसा जे आपण करतो ते खूप छान होतो। यामुळे जाळीदार बनतो। त्यामुळे आपल्याला मीठ टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट असं व्यवस्थित हलवून घ्यायचे हो। आता यामध्ये मी हिरवी मिरची कट करून घेतलेली टाकून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, यामध्ये तुम्ही भाज्या पण घालू शकता। लहान मुलांसाठी वगैरे भाज्या टाकून खाऊ घातलेलं खूप छान असते। मी डाळी जी घातलेली आहेत ते डाळी आपल्याला खाण्यात यावेत म्हणून मी हे सगळे मिक्स डाळीचं केलेलं आहे। आपला तवा आता व्यवस्थित गरम झालेला आहे। यावरती तेल टाकून घेत आहे मी। व्यवस्थित आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे असं पद्धतीने आपल्याला उत्तप्पा करून घ्यायचा आहे। आता जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही। बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे, कोथिंबीर आणि हे कांदा लसूण मसाला पण यावरती टाकून घ्यायचे। मीडियम ते आपल्याला 2 ते 3 मिनिट खालून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट आता व्यवस्थित आपला उत्तप्पा खालून व्यवस्थित शेकला गेलाय। पलटवून घ्यायचंय असं 1 मिनिटभर आपल्याला खालून असं शेकून घ्यायचंय। अजून खालून पण आता व्यवस्थित आपलं हे भाजलं गेलंय। काढून घेत आहे मी एका डिशमध्ये। हे पहा, आपण मी जी पलटून टाकलं होतं उत्तप्पा, त्यामुळे हे कांदा जी कच्चा आहे ते कांदा कच्चा राहत नाहीये। म्हणून मी 1 मिनिटभर असं खालून पण भाजून घेते। तुम्ही पण करून पहा। हे पहा, अशा पद्धतीने आपला उत्तप्पा तयार झालेला आहे। तुम्ही पण करून पहा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।